श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, स्वकर्मातून निर्माण होतं ते वास्तव असतं आणि नशिबातून मिळतं ते मात्र प्रारब्ध असतं. प्रारब्धातील कोणतीही गोष्ट ही वास्तवाला दडपू शकत नाही, कारण वास्तवाला परिश्रमाची खोलवर मुळं असतात. ते पुन्हा पुन्हा फुटून भारू शकत असतात. पण प्रारब्ध हे वेळ बदलली की तेही बदलत असतं. त्याला पुन्हा जिवंत होण्यासाठी स्वमुळांचा आधार नसतोय. पण श्रोते हो, प्रारब्धावर अवलंबून असणाऱ्यांचं जीवन हे मात्र परावलंबी असतं आणि ते परावलंबी असल्यामुळं त्यातील सुख, त्यातील दुःख आणि त्यातील आनंद सुद्धा हा कृत्रिम असतोय. मात्र स्वकर्मातून मिळालेलं सुख, दुःख आणि आनंद हा सुद्धा जिवंत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. राग हा जितका आपण वापरतो, संयम तितकाच आपण वापरला तर बरेच प्रश्न सुटतील. आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा. सत्य हे नेहमीच तिखट असतं, उद्धट आणि झाल सुद्धा असतं. ते खोट्यासारखं गोड, चलाक आणि आतल्या गाठीचं कधीच नसतं. पुस्तकं आणि आई बापाचं मार्गदर्शन आयुष्यात कधीच धोका देत नाही. सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस जगाला नेहमीच कटू वाटतो. काळजात राहणारी व्यक्ती कधी कधी काहीच पिळवटून टाकल्यासारखं बोलतात. तेव्हा जगण्याला अर्थ उरत नाही, कारण ज्यांच्यासाठी आपण जगतो तेच आपल्याला समजून घेत नसतील तर आपण कोणासाठी जगतो हा प्रश्न मात्र कायम मनाला छळत राहतो आणि जगण्यातील आनंद हिरावून घेतो. स्वतः कमावलेल्या पैशाने एखादी वस्तू खरेदी करून बघा, तेव्हा तुमचा शौक हे आपोआप कमी होतील. आपण ज्यांच्यासोबत इमानदार राहतो नेहमी तेच लोक बेईमानी करतात. ओळखीनं जोडलेलं नातं हे कामापुरतं टिकतं, मात्र हृदयातून जुळलेलं नातं हे आयुष्यभर टिकून राहतं. रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारी लोक ही कितीही भारी असली तरी मनातून उतरतात. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही, त्याचं शाख हे जमिनीत कधी रुततं याकडे सर्वांचं लक्ष असतं. कात्रीची धार गेली तर कदाचित एक वेळ कापड कापलं जात नाही, पण खात्रीची धार गेली की नातं हे हमखास कापलं जातं. प्रेम करा, पण प्रेमाचं ढोंग नका करू, कारण खोट्या प्रेमामुळं दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद होतं. गरज पडली की तेव्हा नावं ठेवणारी लोकही आठवण काढतात. मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नसतं. बिनकामाचा मोठेपणा एक दिवस माणसाला भेकेला लावल्याशिवाय सोडत नाही.
मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझं हे कायम बाळगावं लागतं. जर प्रत्येक जण एकाच व्यक्तीच्या विरोधात असेल तर समजून घ्या की ती व्यक्ती खूप महत्वाची आणि उपयुक्त आहे. सावध राहायचं असेल तर आपल्याच माणसांपासून सावध राहा, कारण आपलीच माणसं सापासारखी झालेत. कधी फणा मारतील सांगता नाही येत. देव कधीच कुणाचं नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले वागणूक आणि आपले कर्म हेच आपलं नशीब लिहित असतात. आजकाल सत्य पटवायलाच घाम फुटतो, असत्य सहज पटतं, कारण त्याला शब्दांचं तिखट मीठ लावलेलं असतं. निर्मळ मनानं बनवलेली नाती ही कधीच धोका देत नाहीत. म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा. नाती कधीच तुटत नाहीत. पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भेसणं हे वेगळं असतं. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्यांच्या सोबत असतो त्यांची किंमत नेहमी जास्त असते. संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील, पण जिद्द फक्त जिंकण्यासाठी ठेवायची, म्हणजे खचून जाण्याचा प्रश्न येत नाही. जोपर्यंत घराच्या उंबरठ्यावर आई बाप आहेत तोपर्यंत घराला घरपण असतं. दुसऱ्यांना आधार देण्यासाठी आपल्याकडे काही नसलं तरी चालेल, मात्र धीर देणारे 2 गोड शब्द हे जरी उद्गारले तरी सुद्धा भरपूर आहे. आयुष्यात कधीच हा विचार करू नका की कोण कसा कधी कुठं आणि का बदलला. फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला. आनंदातून उमललेलं हास्य हे सुंदर असतंच, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरं जाताना आणि झगडताना न कळत खुलेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य. उद्या करू, नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे जे काही करायचंय ते आज आणि आत्ताच करा. संशय घेणं हा सुद्धा प्रेमाचा एक भाग असतो, कारण संशय तोच घेतो ज्याला आपलं प्रेम गमवायची भीती असते. ज्याला नातं फक्त कामापुरतं ठेवायचंय तो तुमच्यावर कधी संशय घेणार नाही. कोणी नसतं कोणाचं, ज्याचं त्याचं ओझं त्यालाच उचलावं लागतं. मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजणारं एकही सापडणार नाही.